कोमल केव्हा आली मग? काही नाही ग मोठे का रात्रीला आली. जावाई म्हणत होते तुझे की चल मला उद्या सुट्टी आहे तर चल म्हणत होते. तर काही नाही बाई, काल रात्रीला आली ना, आज सकाळी म्हणते लगे की चल मला काम आहे. 4-4 गाड्या गॅरेजला येऊन पडलंय आणि इमिजिएटली त्यांचं काम करून द्यायचं आहे म्हणते. तर मग काही नाही बाई, आता घरी जाते, बघते जेवण झालं असेल जेवण करते आणि निघून जाते. अरे असं काम धंदे सोडून नाही यायचं पाहुणे, नाही का? जावई असं आपलं काम पाहून यायचं ना, बरोबर. आता कसं आहे, पुरीले राहायला नाही भेटत ना आमच्यावाल्या, म्हणून म्हणताय बा तुम्हाला. हो मामाजी, तुमचंही बरोबर आहे, पण मला असं वाटलं की मला काम नाही येणार. मोस्टली प्रत्येक शनिवारी काम नाही येत ना. आता 2 शनिवार खाली गेले मागचे, त्यावेळेस काम नाही आला. आता मी बाहेर आलो तर काम आलं. तर बिझनेस म्हटलं तर काम केव्हा येऊ शकतं ना, हो. त्यामुळे नाही का, मग आता मी म्हटलं कोमलला ठेवतो म्हटलं, पण कसं आहे, मी बाहेर गेलो म्हणजे गॅरेजमध्ये कोमलला बसवा लागते, म्हणून कोणी ना कोणी पाहिजे. आणि आधी बाबा बसत होते, पण आता बाबा आजारी आहे त्यामुळे बाबा बसू नाही शकत. तर त्यामुळे कोमलची आवश्यकताच आहे, तर मग कोमलला घेऊनच जावं लागते. असं आहे मामाजी मामीजी. हो का, बरं बरं बापा. काम महत्वाचं आहे पहिले, नाही का? आणि गाव जवळचं आहे आपलं, कधी येऊ शकता कधी जाऊ शकता, तसं काही टेन्शन नाही. रात्रभरासाठी आली होती ना, बरं झालं, जाऊ दे. हो मोठे नंदू दादा, ताई, अनुराग दादा कुठे गेले ग? माय काल आलते हो त्या भेटील, ते मला तेच सांगे का कोमल ताई आली म्हणे. आलते का दोघे जण आलते त्या भेटीले. पण आज सकाळी बिचारे त्यांनी काम आलं ते चालले गेले, तर आता ते काही येणार नाही रात्रीशिवाय. त्यांची तिकडे आता भेट होणार नाही. जर समजा आला मधात नंदू तर मग होऊन जाईन बापा. हो हो दादा, आणि दोन्ही दादाची भेट झाली, ताईची आणि याची नाही झाली. ताई मला स्वतः पेपर द्यायला गेली, नाही का? हो हो, तिचा पेपर आहे ना मग ओपन युनिव्हर्सिटीचा. बाकी काही ठीक ठाक आहे ना सगळं? हो हो, एकदम मजेत मोठे, काही टेन्शन नाही ग मला, मस्त. हो चल म्हटलं बाई, कोमल आली, मी म्हटलं चालली जाईन म्हटलं. माय चल, तू आईला सांगितलं मी ना मग अशा आंबे घेताना पाठवून देजा म्हटलं कोमलले. ते हो म्हणे. हो बस आई आली, आमचं तेच डिसिजन चालू होतं. आई पण म्हणे काय माझ्या कोमलला राहू द्या असं तसं, पण काम महत्वाचं आहे ना मोठे. मग आई म्हणे जा म्हणे शांता मोठ्याच्या इथून भेट घेऊन ये म्हणे, आणि मग गावाला जा म्हणे. तर मग काही नाही बाई, चालली आली तुझ्या भेटीला मी, आणि आता इथून जाते, तयारी करते आणि गावाला रवाना होते. हो का, बरं बरं बाई, जाशील तेव्हा मला कॉल करजो बाई, मी येईल तिथे. हो हो मामीजी, मामाजी, मी मामाजीला कॉल करतो आणि येऊन जा तुम्ही आम्हाला सारखं, नाही का? हा, येतो आता आम्ही, घाई आहे थोडीशी. बरं बरं बरं, या या. हो हो, या ना या, नमस्कार. काय माय रश्मी बापा, एवढ्या दिवस राहत असते का बाबा गावले? जो गेली भावाच्या घरी तर आलीच नाही लवकर. राहू दे ना माई, येणू हा. कोणती लेक बाई गावाला गेली म्हणजे राहतच असते मायच्या घरी. हा, आता काय आहे, मायच्या शिवाय मायचा आधार जो असते तो दुसऱ्या कोणाचा असते काय? नाही ना. राहू दे ना मग तिले, मस्त मायच्याच घरी राहत असते पोरगी, आनंदानं तिथंच सुख भेटते तिले. तसं नाही हो माय, आणि ते काय झालं, सुख तर सुख हवतेच म्हणा. 8 दिवस आईच्या घरी राहिलीच मी, पण ते काय झालं, माया भावाच्या बायकोच्या भावाचं लग्न होतं, मग दुसऱ्या भावाच्या बायकोच्या भावाचं लग्न होतं. मग असे लग्न 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 करत आली बाई मी. भल्या साड्या झाल्या बिचारे, मी साड्या दाखवून तुम्हाला, भल्या मस्त मस्त साड्या घेतल्या हो माझ्या भावाने मला. आई नाही घेतली वेगळी, आणि तिकडे मला चांगल्या चांगल्या साड्या आल्या, दाखवून मी तुम्हाला. हो माय बाई, हो का व, दाखवजो मला साड्या, हा दाखवजो बरं. नवीन फॅशनच्या असेल तर मी घेऊन घेईन एखादी. बाई शालू, मी माझ्यासाठी आणल्या, तुझ्यासाठी आणल्या का बापा? नाही वरश्मी, तू साडी काय घेऊ बापा, मी तशात नवीन दिसली त्याजवळ एखादी तर तशातून घेऊन घेईन, असं माझ्या म्हणणं वय. बस हो बापा, ते तर मनच जाते बापा कायच ते. हो तर मग काही नाही, आंब्याचा रस गीस खाल्ला ना आली बापा. हो हे आली ना हो माय, गंगाची पोरगी आली ना कोमल, का रात्री आली म्हणते ना माय आंब्याच्या रसाले. हाव का व, हाव का हो बाई, कवा आली हो बापा ते, माय तर लक्षच नाही बापा. अहो काल रात्री आली म्हणते माय, कोणाच सोबत नाही बोलली म्हणते. ती काकी नाही का आपली, या मालिनी काकू, अहो तिथे बसली होती म्हणते, जे तोंडाचा वास घेतला म्हणते, बोलली नाही म्हणते. सांग. हो ना, व ती लय घमंड चालला माय, लय घमंड चढला तिले, सुधी नाही राहील ती आता, लय घमंड चालला, लय पारा चढला बाबा तिचा, पावल्यान जात, बोलत नाही कोणासोबत ती. हा पोट्टील ना त्या, घमंड लय चढलाय माय. गेली तेव्हापासून एक फोन नाही केला तिने मला, नाही तर माय अंगा खांद्यावर खेळणारी पोरगी आहे तिची माय. जाय वहिले घेऊन, काय कोणती साडी लागते, जाय वहिले घेऊन, इले काय लागते तर माय. नुसतं माझ्या घरी खाय पे राय व, माझ्या घरी झोपे व, पण पोट्टीने जाणली नाही बिचारे, एक फोन नाही करत ना. आता आली तर सांग बरं, फोन केला का तिने? नाही केला. रश्मी काकू आपली कशी आहे बा, काय आहे? नाही. आपले काका बा दारू पेते तर विचारू दे काय हालचाल आहे? नाही. पोट्टीले बाई लय गर्व चढला बाबा तिले, माय बाबाच्या घरी सुख नाही, नवऱ्याच्या घरी सुख भेटलं ना, एकदमच पारा चढला तिचा. हाव काय, एवढा बाहेर नाही करा बाबा लेकी बाईच्या जातीनं. मायच्या घरी आल्यावर सर्व सोबत बोलायला लागते. ती तिच्या घरची सुखी, तिच्या घरी काय आपण खायला जाणार आहे काय? बोलायला तर पाहिजे बापा. जाऊ दे माय, देव बरोबर करते, ज्याचं त्याच्या पुढे सांगते. नाही तर काय, जाऊ दे, ज्याचं कपट्टीच्या भाषा आपल्याला काय करायला लागते. बोलशील तर बोल बापा, नाही बोलशील तर त्या नवऱ्याच्या घरी तू सुखी राह, सुखी आहे हेच आपल्यासाठी लय आहे, नाही काय? नाही तर काय हो बापा, कोणाच्या लेकी बाईचं चांगलंच हो. हो देवाच्या चरणी हेच प्रार्थना आहे का आपल्यासारखं दुःख कोणाच्या लेकी बाईच्या पदरात नाही पड बापा. त्या सुखी राहायला पाहिजे, बस ह्याच्यातच आपलं सुख आहे. हो व बाई, हो त्याच्यातच सुख आहे आपलं. नाही बोलली बापा, ते नाही बोलली, जाऊ दे, आपण मोठा आहे ते लहान आहे, जाऊ दे असं समजून चालायला लागते. नाही नाही नाही, मी म्हणेनच तिले, आता जाते वाटते ते, चल सार करायला येतो मी, चल. नाही हा चल बरं, चल.
काय बापा जवळ तुम्हाला म्हटलं पोरी राहू द्या तर बस बापा तुम्ही भल्ल्या घरीचे आहे बापा. भल्लेच काम आहे तुमच्या माग बापा. हाव ना तर का रात्री आले म्हणता ना आज सकाळी सकाळी चालले. बस बापा जवळ काही ढंग नाही बापा तुमच्यात. हाव ना तर अरे मामीजी काही टेन्शन नका घेऊ ना, काही टेन्शन नका घेऊ. मी मस्त आरामात येईन 4-5 दिवसासाठी मस्त. हवा तर काय बिझनेस होय आपला. मामीजी सांगता नाहीत काम कधी येते तर नाही का. आणि बघा कोमलले जर नाही नेलं तर खा प्याचं वाक्य होते मायवाले आणि सगळ्याच गोष्टीची वाक्य होते. तर मग कसं आहे कोमल पाहिजे सोबत पाहिजेच कोमल. हो ना मी कसं आहे ऑफिसमध्ये नसलो मी तर मग कोमल बसते ऑफिसमध्ये. लक्ष ठेवायला एक ना एक जण पाहिजे ना म्हणून. बरं बरं काम महत्वाचं आहे म्हणा. हे घरदार काय लागलंच आहे परिवार गिरीवार लागलाच आहे. आणि बरं जा तुम्ही कामधंदा पहा मस्त सुखाचे राहा बापा. जाऊ द्या आम्हाला काही राग नाही लोभ नाही आम्हाला. हो तुमचं काम बरं तुम्ही बरे राहिले पाहिजे आमच्यासाठी हेच लय मोठं सुख आहे. ठीक आहे आले ना तुम्ही एकत्र राहिले ना झाली भेट गोटात. बरं जाऊ द्या जे झालं ते झालं आता. काम होय लागलंच राहते माणसाले. या मग नाही तर काय हो माय असं किती दूर आहे जवळच आहे वर्धा. जास्त दूर काही आहे नाही. गेली बसकन नाही आली बसकन कवाय म्हटलं तर येणं जाणं होते. भेट महत्वाची आहे बापाची. जाऊ दे ना काय तर जेवणातच काय पडलाय हो माय. हो ना तर जाऊ दे. आणि डब्बा देऊन देजो गंगा इले डब्बा देऊन देजो. हो डब्बा गिब्बा दिला ना बापा. काव कोमल कायचा गर्व चढला बापा तुले. ना मायासोबत बोलून राहिली ना त्या गंगा सोबत बोलून राहिली. गंगा म्हटलं ना यानू सोबत बोलून राहिली ना काकी सोबत बोलून राहिली. तवाची तर उभी आहे बाबा खुट्यावानी पण जराशी बोलून नाही राहिली व तू. कायचा घमंड आला बाबा तुले. आमच्या वट्यात खेळणारी पोरगी आमच्या तोंडाचा वास घेऊन राहिली पण बोलून नाही राहिली. म्हणजे काय म्हणावं तुले जवळून त्याचा वास नाही घेत ना तू. हाव ना माय जवई माणूस तरी बोलला पण ते अशी जवळून जाते पण बोलत नाही. काकी जेवली कावं का बसली कावं. काल माया जवळून गेली ते पण असं नाही काकी जेवली कावं तब्येत कशी काहीच नाही बाई. आपल्या अंगा खांद्यावर खेळवलेले पोरगी बिचारे 24 तास आपल्या घरी राहणारी. अन पाय माय बोललं नाही तर किती बेकार वाटते व जीवाले वाटते का नाही. कोमल बोलत जाणं अशी का बरं करते. बोलायचं आता बोलाच लागते. लग्नाच्या आधी बोलत होती आणि लग्नानंतर नाही बोलशील तर काय म्हणणार आहे त्या. तूच सांग काय म्हणणार आहे म्हटलं. जाऊ दे रेश्मा नसेल राहिलं लक्ष बिचारीचं नाही तर बोलत नाही का ते बोलते. जाऊ दे नाही बोलली तर नाही बोलली. नाही तसं नाही हो माय आपल्याला काय करायला लागते बाबा. बोल नको बोलू सुखाची आहे हे आपल्यासाठी लय चांगलं सुख आहे. पण मी म्हणतो आता आली तर तिने बोलायला नाही पाहिजे का लहान पडते ते. आणि कशी लग्न झाल्यावर आल्याबरोबर सगळे सोबत तिचं बोलायचं काम होय. मी तिची काकू ह्या नात्यानं तिला सांगून राहिली. मी ते माझ्या अंगा खांद्यावर खेळली हाय. तिनं सर्व गोष्टी मला विचारून केल्या हाय म्हणून मी तिला बोलून राहिली. माझ्या हक्क आहे तिला बोलायचा म्हणून मी तिला बोलून राहिली बापा. तिला जर वाईट वाटत असेल तर मग काही नाही ते आपली नाही मग ते आपल्याला परक समजते बस असं समजा लागेल ना मग. अरे काकू तसं नाही हो पण मला नाही का बरं नव्हतं वाटत म्हणून मी बोलली नाही. हो मला बरंच नव्हतं वाटत काल आली का मी मला म्हणजे कोणासोबत बोलूशाने वाटत होतं फिरूशाने वाटत होतं म्हणून मी बोलले नाही. नाहीतर मी बोलत नाही का ग बोलते मी पण मला बोलूशा नव्हतं वाटत. नाही कोमल तसं नसते बाई. तब्येत खराब असली तरी आपण बोलत असतो. बसली का बाजी उठली का बाजी. आता एवढ्या वेळचा आम्ही इथं बसलो आहे जवळसोबत बोलून राहिलो पण ते तोंड उरलं काय नाही उरलं. आई सांगणं ग यांना सांगणं मग बघ बरं तुम्ही काय करू. कहू ना तुम्हाला काही कामधंदे हाय का नाही आहे व. कामधंदे हाय का नाही आहे म्हटलं. चालले तोंड माराले या रश्मीला तर काही कामधंदेच नाही बाबा. कामधंदे असाले जवळ माणसासमोर तिचा अपमान करू राहिली. शोभते का तिले असं बोलणं. मा पोरीले खाली पाल लावून राहिली ती जवळ समोर 4 चौकात बोलून राहिली. रश्मी काही अक्कल हाय का नाही वन का थेट घे माझ्या दरवाजा समोर बसताना माझ्याच पोरीला अशी तशी बोलतं. बोलली नाही असं नाही तसं नाही. कायले बोला ते तिच्या घरी ते सुखी आहे. तुम्ही तुमच्या घरच्या सुखी ते तिच्या घरची सुखी. बोलली नाही बोलली. 4 चौकात पेशीमानी आणता बाबा तुम्ही 4 चौकात पेशीमानी आणाले. हो ना तर गंगे लय पारा चढला व तुले. चांगला जवळ भेटला तर शानपणा मारून राहिली साजरी. शानपणा माराले मोठी सांगून राहिली मला तर कहून ते पोरीले माझ्याकडे जात असे जायवर रश्मी तूच पोरगी वय इथं जायवर रश्मी तूच पोरगी वय ना. आता 2 शब्द बोलले तुला सैन्य होऊन राहिला कहून आता माझी पोरगी नाही वय ते जर माझ्यासोबत बोलत नसेल तर माझ्या अंतकरण नसेल दुखत काय. मना भावातून करू ना मी माझ्या लेकराला कमी पण तिला जास्त करू म्हटलं. हे लक्षात ठेव गंगे. ऐकून नाही घेणार आहे मी. तुला काय वाटलं जवळसमोर पेशीमानी आणली म्हणजे आणणारच आहे मी पेशीमानी. म्हणजे माझ्या हक्कच आहे पेशीमानी आणायचा. शाहीने पण दाखवते इथं. अरे बापा उरकवा जाऊ द्या. नाही बोलली तुमची पोरगी आमची पोरगी तुमची पोरगी असं म्हणून चालायला लागते बापा. जाता त्याच्यासोबत का भांडता का बापा तुम्ही. 2 गोष्टीसाठी भांडणं करायला पुरते काय. नाही ह्या रश्मी काकुल नाही का फालतूची सवयच आहे बडबड करायची. हो फालतूची सवय आहे ना बडबड करायची. अंगा खांद्यावर खेळली म्हणून का फुकटात खेळली का. मार्केटात जायचं का फुकटात जायचो का आपण. माझ्यासाठी मी साडी घ्यायची तुझ्या पोरीसाठी पण घेऊन द्यायची मी. लक्षात ठेव हे गंगे. रश्मी काकू लक्षात ठेव हे. अरे बरं जाऊ द्या ना काय तुम्ही 2 गोष्टीची भांडत बसलाय. कोमल सगळ्यांसोबत बरोबर वागा लागते. असं केल्यानं नसते होत. समजूतदारपणा पाहिजे माणसात. तुझं चुकलं तू बोलायला पाहिजे होतं. त्या मोठ्या आहेत आता कितीही बोलल्या तरी तुला ऐकावंच लागेल. अहो मी काय म्हणतो लवकर चला काढा गाडी लवकर चला लवकर.
काय हो माय माय पोरगी आली तिला आले नाही भेटलो बापा. जेवणही करायला नाही भेटलं, आता कवा यायची जाता जाता माझ्या पोरीले टोम नाही मारून राहिलाय बाबा बायका. ए आई कशाला ग, मी जाता की बिरडते का? मी चुकात आहे, मला रड येत नाही, माझं मन कठोर आहे. मी चुकात आहे म्हणून माझं मन कठोर झालंय. ठीक आहे ना, माझी टेन्शन घेऊ नको बस. माय बाई लग्नाला 1 महिना झाला तर पोट्टीचा पाराच नाही पावला जात बापा. एवढा भार लगे